नमस्कार. मी विजय तारी, मुंबई मराठी पत्रकार संघाचा आजीव सदस्य. आज तुमच्यासमोर माझे विचार थोडक्यात मांडतोय. सरसर सरले जर जर जरले वाळूचे जडू कण, अहो निसटून गेले हातामधून सोनेरी ते क्षण, सोनेरी ते क्षण. आर्त काही क्षण, सार्थ काही क्षण, शब्दाविण बोलके विलक्षण. हरवून जावी पुस्तकातली ती मोर पिसाची खुण, तसे निसटले अवचित हातून सोनेरी ते क्षण, सोनेरी ते क्षण. काही शराबी धुंद गुलाबी, उन्हाळ काही काही अभागी, मिटून घ्यावे सांज उतरता झोपळावे, शिशिरात पान न पान, तसे निसटले अवचित हातून सोनेरी ते क्षण, सोनेरी क्षण. तत्वज्ञ काही स्थितप्रज्ञ काही, स्तब्ध काही निशब्द प्रवाही, पकडू पाहता स्वैर धावती, पाऱ्याचे जणू कण, व निसटून गेले हातामधून सोनेरी ते क्षण, सोनेरी ते क्षण. असे आयुष्यात अनेक क्षण येतात जातात, पण ते निसटून गेलेले असतात. ते क्षण पुन्हा पुन्हा अनुभवावे असं आपल्याला कधी कधी वाटतं. या जीवनात ययाती ही जी कादंबरी आहे वि स खांडेकरांची, ज्यांच्यामुळे त्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळाला, त्याचा सारांश असा आहे की भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साकारदानाने कधीच बांधून ठेवता येत नाही, तर त्याला भविष्याच्या गरुड पंखाचंही वरदान लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीत उतरावून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं, व सुदैवानं किंवा दुर्दैवानं ते स्वप्नभंग पावलं तर त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्नामागं धावणं, हा मानवी मनाचा धर्म आहे. हे खांडेकरांनी ययातीमधून सारांश सांगितलेला आहे. त्या कादंबरीचा सारांश आहे, ज्याच्यावर त्यांना ज्ञानपीठ, जे सर्वात उच्च दर्जाचं जे पारितोषिक आहे ते त्यांना मिळालेलं आहे. आज 7 रंग आहेत आपले, स्थाना पी ही नी पा जा, हे 7 रंग, त्याचे 7 स्वर आहेत, सा रे ग म प द नी सा. तसे तानापी तसे 7 आपले वार पण आहेत. ह्या ह्याच्याने सगळं आपला विश्व एकत्र झालेलं आहे. पण या ह्याच्यात 5 डी आणि 5 पी या ह्याच्यात आपण वागरू शकतो. 5 डी कोणते? तर डिवोशन, डेडिकेशन, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन अँड डायनॅमिक, हे 5 डी आहे. तर 5 पी कोणते? पोस्ट, पोझिशन, पजेशन, प्रॉपर्टी अँड पॉवर, हे 5 पी आहेत. हे 5 पी आणि या डीने हा समाज एकवटलेला आहे. आणि ह्याच्यात आपण आता जी नवीन पिढी येणार आहे ती त्या 5 पी वर अवलंबून आहे. आमची पिढी जी गेली ती 5 डी वर होती. डिवोशन, डेडिकेशन, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन अँड डायनॅमिक. जगातील सर्व दुःख, हास्य आणि दुःख पचवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे तो विनोद. विनोदामुळे आपले सहज गोष्टी सहज शिकतात. आपण बोलता बोलता सुद्धा विनोद करतो बघा, त्यामुळे सहज प्रश्न पण सुटून जातात त्या विनोदामध्ये. त्याचा हा मला वाटते मथितार्थ आहे. मोती उधळताना जे बरोबर होते त्यांना विसरणं सहज शक्य आहे, पण अश्रू गाळताना जे साथीला असतात त्यांना कसं विसरायचं? पाण्यापेक्षा रक्ताचं नातं दाट आहे मान्य आहे, पण अश्रूंचं नातं त्याहूनही घनदाट आहे. सत्ताधाऱ्यांना नेहमी विसर पडतो, ते फक्त समाजाचा चेहरा बदलण्याच्या प्रयत्नात असतात. पण संतांना विसरता येत नाही, कारण ते समाजाचं मन बदलण्याच्या प्रयत्न असतात. सध्या वारीचे दिवस आहेत, म्हणून मी मुद्दाम सांगतोय या प्रसंगी, म्हणजे हे सांगणं मला औचित वाटतंय. म्हणून तुमच्या कार्यात संकटाचे अनेक दगड तुमचे विरोधक तुमच्या मार्गात टाकतील. आपण जेव्हा कोणतं कार्य, सामाजिक कार्य जर हातात घेतलं तर कार्यात संकटाचे अनेक दगड तुमचेच विरोधक तुमच्या मार्गात टाकतील. ती संकटे यशस्वीरित्या पार करून तुम्ही पुढे गेलात की त्याच दगडातून तेच विरोधक उद्या तुमचं स्मारक उभारतील. याची परिस्थिती आहे आणि आजची सिच्युएशन आहे, म्हणून सांगावं लागलं. आयुष्य हा एक दिवस आहे. रात्र हा गर्भ, पहाटे बाळपण, सकाळी बालक, दुपारी तारुण्य, तर संध्याकाळी वृद्धत्व. आयुष्य एक दिवस आहे. आयुष्य एक डोंगर, चढणाऱ्यांना आव्हान आहे, पण पडणाऱ्यांना कडेलोट आहे. हे आयुष्य आहे आणि त्या ह्याच्यातून आपण सर्वजण जात असतो, यातला मथितार्थ आहे. उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमीच नवी दिशा, नवी आशा असावी. घरट्याचं काय ते बांधता येईल केव्हाही, पण क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची तुम्हा तरुणांना इच्छा असावी, ईर्ष्या असावी, हे त्यातलं गर्भित अर्थ आहे.
मुद्दाम म्हणा याविषयी सांगावं असं वाटलं. साहस हा जीवनाचा आत्मा आहे, नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे, मातीत मती मिसळली की मोती पिकतात, तर सत्य हा कंठाचा अलंकार आहे. कंठाचा अलंकार. दिवस रेडिओ टेपवरील गीतांचा, वृत्तपत्रातील मतांचा, काही हर्षाचा, काही खेदाचा, बुलट्या शब्दांचा. दिवस हजारो स्वयंभू गतीचा किंवा भीतीचा किंवा नीतीचा, पण काळ्या वृक्षावरून पळणाऱ्या एका पर्णाचा, क्षणाक्षणाने वर सरकणाऱ्या मरणाचा. दिवस हे हरवणं आता चालूच राहणार. नक्षत्रांकित आकाशातून, पृथ्वीच्या नकाशातून, पृथ्वीच्या पावलातून. हे हरवणं तसं लहानसंच महासागरातल्या जलकणासारखं, पण तरीही ते व्यापून टाकणार आहे अशेष विश्वाला. कारण थेंबाचं हरवणं कदाचित हरवणं असेल महासागराचंही. हे हरवणं आता चालूच राहणार. नक्षत्रांकित आकाशातून, पृथ्वीच्या नकाशातून, स्मितांच्या ताटव्यातून, स्पर्शाच्या मैफिलीतून, कोणाच्या मिठीतून तर कोणाच्या दिठीतून. हे हरवणं आता चालूच राहणार. गीतांच्या चंद्रशालातून, मतांच्या कोलाहलातून, पापणीत साकळलेल्या एखाद्या थेंबातून व कोट्यावधी सूर्यमाला अडकणाऱ्या आकाशगंगेतूनही. हे हरवणं तसं लहानसंच महासागरातल्या जलकणासारखं, पण तरीही ते व्यापून टाकणार आहे अशेष विश्वाला. कारण थेंबाचं हरवणं कदाचित हरवणं असेल साऱ्या महासागराचे. एका कलावंताचं मनोगत आहे, नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. नांदी संपल्यावर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोडवणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतीनी, आशांनी व अपेक्षांनी. व भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रितं झालंय. भरतवाक्य संपल्यावर समोरचं प्रेक्षालय रितं झालंय आणि संहितेत नसलेल्या प्रयाणांची तयारी करीत मी रंगमंचावर उभा एकटा, समोरच्या प्रेक्षालयासारखा संपूर्ण रिकामा. अर्थात माझे काही शब्द प्रेक्षालयातील धुसरबंद प्रकाशात पिंजारलेल्या कापसासारखे हवेत तरंगत आहेत अजूनही. माझे काही आविर्भाव प्रेक्षालयातील रिकाम्या खुर्च्यांना बिलगून बसले अजूनही. माझे काही हर्षवर्षाचे क्षण पावसाने फांदीवर टाकलेल्या थेंबासारखे भिंतीच्या कोपऱ्यावर थरथरत आहेत अजूनही. बस तेवढा एकच दिलासा माझ्या रीतेपणाला. नाटक संपलं याची तर खंत आहे. नाटक नव्हे, 3 तासाचं अर्करूप अस्तित्व संपलंय. पण ते संपलंय ते माझ्याजवळ. पण माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन आज हजारो प्रेक्षक घरी गेलेत आणि मी एक होतो तो अंशाने वाटला गेलोय हजारो प्रेक्षकांच्या जीवनात, कदाचित स्मरणात आहे.